नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. रमेश सदाशिव नरळे, राहणार बांबोर्डी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय ह्या गोट्यामध्ये किती गाय आहेत तुमच्या? 12 गाय आहेत सगळे. 12 गाय. आणि दुग्ध व्यवसाय जे करताय तुम्ही किती वर्षापासून करताय? मी लहानपणापासून हेच आहे. म्हणजे साधारण किती वर्ष झाली? तरी 20 वर्षाचा आहे. 20 वर्ष. मग तुम्ही 20 वर्ष दूध व्यवसाय करत होता त्यावेळेस तुमच्या दूध व्यवसायाची प्रगती किंवा अडचणी काय येत होती तुम्हाला? अडचण म्हणजे अशी मस्टडी हो कुठं काय बरं आजारी पण बरं. बंद आहे चालू ना. आता चालूला बंद कशामुळे झालं? हे आपलं मिल्क चार्जर चालू आहे ना. मिल्क चार्जर साधारण किती दिवस झाले मिल्क चार्जर चालू आहे? एक 2 महिने झाले. 2 महिने. हो. मागच्या 20 वर्षाचा अनुभव आणि ह्या 2 महिन्याचा अनुभव काय वाटतं मला? गायांना फरक आहे ना असं म्हणजे तब्येतीला हे फरक म्हणजे काय काय पहिल्यांदा काय जाणवलं फरक? शेणात असं घट्ट शेण येते ना. गाय अशा डरंगळत नाही त्या काय म्हणजे शेण पातळ पडत पहिलं, पडत नाही. आता घट्ट येते. हो. पहिलं पातळ पडत होतं म्हणजे नेमकं कसं पडायचं? म्हणजे असं गायांना म्हणजे बसला तर राडा होऊन जायचं. म्हणजे भरा येत नव्हतं तुम्हाला. पण आज मी तिला कसं पडतंय? नाही आता पोटीच आहे ना. पवटे. हो. मग मला सांगा तुम्हाला जी पहिली गायींची तब्येत आज आहे तशीच पहिली होती का आता? नाही, गाया खराब म्हणजे असं जास्त दुधावर गेल्या का खराब जास्त व्हायच्या, पण आता जास्त खराब होत नाही. म्हणजे आता गाय तयार झाल्याने वाटते ते का जशा आहे तशा नाही ना, फरक आहे की तयार झाले ते? तयार झाले. मग तुमचा अनुभव काय? गाया गेल्यावर तयार होते त्या का खराब होते ते पहिलं खराबच होत त्या ना. हा. आता तुमच्या गाया दूध देऊन सुधारायला लागले. म्हणजे तब्येत राहते ना. मग तुम्ही पहिले मिनरल मिक्सर देत नव्हता? चालू होते की. म्हणजे मग तरी पण खराब व्हायच्या का? हो. अजून काय प्रॉब्लेम आहे? खराब मस्टडी हो, आजारी पण बर. किंवा असं जास्त म्हणजे वाळून जायचे, कडक व्हायच्या गायी. म्हणजे पूर्ण अशा उड्या पडायच्या. मग आता फक्त डॉक्टर लावायसाठी मी बोलवतो. फक्त लावायला? हा. म्हणजे मस्टॅटिस ही सगळं बंद झालं. काहीच नाही. तुम्ही कसं काय इकडे कसं काय वळाला मिल चार्जर? शिकून या सरांनी सांगितलेलं. बरं, म्हणजे तुमची ओळख होती? छाटणीतलं गाड्यांमुळे मला माहिती झालं. ओके. यांची बाग छाटाय गेलत हा. ना तिथलं आमच्या इथलं गडी. हा. ती म्हणलं अशी बाग आहे. बागेच्या मला बागेची बी आवड आहे जास्त. बरं बरं बरं. तेव्हा म्हणलं मटेरियलच आण. बरं मटेरियल टाकलं ना, ह्यांनी म्हणलं जर्सी आहे ते म्हणलं मग मिल्क चार्जर चालू करा. बरं. ती चालू केलं. मग ह्यांनी जे सांगितलं ह्याचा फायदा झाला तुम्हाला? फायदा आहे की नाही? हा. हो. जर तुम्ही मिल्क चार्जर चाललं नसतं तर तुमचं काय नुकसान झालं असतं वाटतं? नुकसान म्हणजे गायां म्हणजे मला वाटत होतं आपल्या ती शेतीच बरी दर्शन नकोच. म्हणजे गोटा मोडायची परिस्थिती होती का हो? कारण की ते आजारी पण नाही. किती खर्च यायचा डॉक्टरांचा महिन्याला? आणि दूध वाढलंय ना आता. किती? आता तुमचं ते 60-65 मिल्क चार्जर चालल्यापासून दूध वाढलं? हो. त्याच्या आधी किती जायचं? 40-45 आसपास. आणि आता किती जातंय? 60-65. म्हणजे 10 लिटर दूध वाढलं. हो. मला सांगा तुमचा किती खर्च आहे दिवसाचा मिल्क चार्जरवर? तरी 10 दिवसाला एक बकेट मी संपवली. 10 दिवसाला एक बकेट. तर साधारण 1800 रुपये. 1800 रुपये. आणि आता तुम्ही तर ज्या गायींना चालू आहे त्या गायींचं दूध म्हशीत टाकताय हो. बरोबर. आणि ते दुधाचा दर आहे तुम्हाला 52 रुपये. मी बघितलं तुमच्या ह्याला 52 रुपयानं जरी आपण पकडलं 10 लिटरचं 5-10 50 म्हणजे रोजचं 500 रुपयाचं दूध आहे. हा. दोन्ही टाइम 1,500 दूध होतं. 700-800 रुपये दूध होतं. तुमचं 500 जरी 700-800 रुपयाचं दूध म्हणलं तर तुमचं 1,500 तर 1,500चं दूध तुमचं वाढलं. हो. म्हणजे 10 दिवसात किती झालं? 10 दिवसाला 15,000. आणि खर्च किती आहे? 1800. मला सांगा ह्याच्या आधी बी तुम्ही मिनरल मिक्सचर देत होता हो. त्यावेळेस तुम्हाला असा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढत होतं? नाही. काय वाटतं काय शेतकरी म्हणते मिल्क चार्जर महाग आहे वगैरे? महाग बसते पण गायांना म्हणजे असं प्रोसेस आहे ना. आता महाग कसं म्हणायचं? तसं म्हणजे दवाखाना बंद झाले. दवाखाना मला सांगा दवाखान्याचे किती पैसे वाचले महिन्याचे सरासरी काढलं तरी? 4-5 हजार रुपये महिन्याला जाते. बरोबर. ते वाचलं. आणि तुमचं 15,000चं 10 दिवसाला तुमचं काय वाढलं? दूध वाढलं. बरोबर. मग जर त्यातनं जर 1800 रुपये जर मायनस केलं आपण तर मग मला सांगा काय ATM म्हणावं लागेल? 13,000 फायदा. मग असं कोणतं तंत्र नाही की ती तुम्ही 1-2,000 खर्च केल्यावर 13,000 रुपये देणार? महाग म्हणायचं का स्वस्त म्हणायचं का फ्री म्हणायचं? नाही तसंही भारी आहे. भारी म्हणाय फ्री आहे. बरोबर आहे.
तर आता जे आज काय वाटतं मला, दूध व्यवसाय वाढवा वाटतो का कमी करा वाटतं? नाही आता म्हणजे हाई तर लेवल ठेवणार आहे, कमी नाही करणार. म्हणजे तुमचं मोडायचं डोक्यातनं कन्सेप्ट गेला. नाही तुमची धारणा काय होती मिल चार्जरच्या आधी? म्हणजे जरशाचं म्हणजे असं परवडतच नव्हतं ना खेळ. बरोबर. कारण मला सांगा, जर ही तुमचं महिन्याला जर आज 10 दिवसाला जर 15,000 आणि महिन्याचं जर आपण काढलं 15 त्रिक 45,000, जो नफा मिळायचा तोच मिळत नाही. मग आता कारण की ती पेंडच तेवढी होती ना माझी, 50,000ची पेंड होती महिन्याला. मग ही जी मिल चार्जरनं तुमचं जी 45,000 आहे ती प्रॉफिट आहे. हो आणि बाकीचं गेलं खर्चाला तर हे तर राहिलं ठीक आहे. तर परवडलं. जर मिल चार्जर नसल्यावर परवडत नाही, ही त्यांचं बी काही चुकीचं नाही. ठीक आहे. बरोबर आहे. तर जे तुमचे मित्र असतील किंवा आसपास जे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे? नाही लय जणांना मी सांगितलं, ह्यांच्याकडे बकेटाला बेलते दोघं तिघ जण मी डेअरीवर सांगतो हे चालू केलंय. ओके. म्हणजे एकंदरीत सगळं जे आहे ते एकदम समाधानी आहे तुम्ही? हो. ओके. तुम्ही शेतीला पण मिलचे आपलं कृषी अमृत वगैरे वापरलंय, तर काय वाटतं तुमचा शेतीचा अनुभव? शेतीला म्हणजे ते मुळेलाही फरक पडलाय ना, मुळी फरक पडलाय. पिकाला म्हणजे आता उसाला तुम्ही बघितलंच की आता. हो, ऊस चांगला एक नंबर. हा. ओके. डाळिंबीला पण डाळिंबीला बी आपण वापरले. मग डाळिंबचा काय अनुभव आहे? डाळिंबीला आता धरलेली बाग आहे. हा. त्यांनी सर बाग काढत होती, हा. काढू दिलं हा. नाही. एवढे पीक राहू दे म्हणलं, पुढच्या वेळी तुम्ही ठरवा काय करायचं. ओके. आता ते बागेवर सेटिंग आहे. बरं, काय होत पहिलं सेटिंग आणि आता सेटिंग मध्ये कसं बदल वाटतं? नाही फरक आहे की सेटिंग मध्ये, म्हणजे मी आता दुसरं काय सोडलंच नाही. ओके. साईज बी बऱ्यापैकी झाली. म्हणजे ह्याला पण मिल चार्जर दिल्यामुळे मिनरल मिक्सचर बंद केलं हा आणि त्याला बी इतर काही द्यायची गरज पडली काहीच नाही. नाही. ओके, धन्यवाद. धन्यवाद.